कितीही कर्म चांगले असू दे ते रिलीज होत नाहीत. ते ब्रह्मांडात रिलीज होत नाहीत. ते एखाद्या वेळेस भूत बनतील. सडनली एक स्पिरिट, एक फिमेल स्पिरिट आली आणि तिला घेऊन आदळायला लागली आणि ती मला सांगते की माझ्यावर 5-6 जणांनी रेप केलंय आणि मला असं असं ह्या जंगलमध्ये फेकलंय, तर तुम्ही त्याचा बदला घ्या. हे माझ्याबरोबर झालेलं आहे. मी आत्म्यांशी लिटरली त्यांचे दुःख बघितलेले आणि बोललेली आहे. कुणी मानव या ना मानव. तर मला काहीच समजत नव्हतं. एकदम सडनली मला असं वाटलं की मग माझा हात हलवा. खूप ट्राय केले. ॲटलीस्ट आय शुड टच दॅट ब्लॅक टर्मलिन. तर मला फील झालं की दिस इज समथिंग पॅरानॉर्मल, काहीतरी झालंय. तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो थोडा वेगळा टॉपिक आहे. येस, तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात आपण. येस, स्पिरिट टॉक्स. बरेच लोक येतात माझ्याकडे. जसं आपण लास्ट स्पिरिट टॉक्स म्हणजे आत्म्यांशी बोलणं, बरोबर ना? येस, आत्म्यांशी बोलणे. आणि कसे जसं कुणालाही जसं प्रॉब्लेम असतो, तो माझ्याकडे कन्सल्टेशन म्हणून येतो आणि तो एक्सप्रेस करतो आणि आपण ती हिलिंग करतो. पण एखादं स्पिरिट असेल किंवा आत्मा असेल जो रिलीज झालाय बॉडीतून, तर तो त्याचं दुःख कोणाला सांगणार. तर मग जेव्हा ते असे स्पिरिट असतात ते एक चॅनल शोधतात आणि त्या चॅनलद्वारे ते त्यांचं दुःख एक्सप्रेस करतात किंवा त्यांना काय म्हणणं आहे किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना काय हील करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे ते सांगतात. आणि इट इज रिअली जेन्युइन. या अशी घडतात. आणि माझ्या हिलिंगच्या वेळेस बरेच वेळा अनइन्व्हायटेड स्पिरिट्स येऊन त्यांचे दुखडे सांगितलेले आहेत आणि मला हेल्प मागितलेले आहेत. ओके, पण मग सगळ्यात आधी मला हेच विचारायचं आहे की स्पिरिट असेल, भूत असेल, आत्मा असेल, या सगळ्या गोष्टी असतात का खरं? ऑफकोर्स. आता कसं आहे माहिती आहे का, बरेच क्लायंट्स माझ्याकडे येतात आणि विचारतात की स्पिरिट एनर्जीज हील करू शकता का, किंवा माझ्या घरात XYZ पर्सन डेथ आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, असं काय झालं की हे पैसे कुठे ठेवले, ते काय झालं, सडन डेथ कुणाची झाली. असे केसेस आहेत माझ्याकडे. सगळ्यात मेन म्हणजे बरेच लोक मला हे पण विचारतात की रिबर्थ झालंय का, 5 वर्ष झाले एक्सपायर्ड होऊन, रिबर्थ झालंय का. तर व्हेरी क्लिअरली मी तुम्हाला आज सांगते की रिबर्थ झालंय का, किंवा भूत झालंय का, किंवा त्या आत्म्याचं स्पिरिट झालंय का, किंवा पितर झालंय का. हे कसं कळतं, तर आपल्या भगवद्गीतामध्ये 8व्या अध्यायात 8वा जो अध्याय आहे त्यात 25वा श्लोक आहे, त्यात क्लिअरली असं मेन्शन आहे की जी व्यक्ती दक्षिणायन या काळात पौर्णिमा ते अमावस जो पिरियड असतो, जेव्हा पौर्णिमा होते आणि अमावसच्या तिथे आपले जर्नी चालू होते, जसं जसं चंद्र कलेनी छोटा स्मॉल होत जातं, त्या दरम्यान जर कुणी एक्सपायर्ड झालंय तर ती व्यक्ती कितीही कर्म चांगले असू दे ते रिलीज होत नाहीत. ते ब्रह्मांडात रिलीज होत नाहीत. ते एखाद्या वेळेस भूत बनतील, एखाद्या वेळेस रिबर्थ घेतील, एखाद्या वेळेस ते पितर बनतील. तर अशा त्यांची जर्नी असते. ते ब्रह्मांडात रिलीज होतच नाहीत. त्यांचं स्पिरिट किंवा त्यांचं पितर किंवा ते भूत होतात किंवा ते रिबर्थ घेतात. ते कितीही चांगले कर्म करू दे, दे हॅव टू फेस दिस थिंग्स. म्हणजे परत त्यांच्या कार्मिक जर्नी चालू होते. ओके, पण मग थोडंसं बेसिक पासून मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आयुष्यात हे तुम्ही कधी चालू केलं की आत्म्यांशी बोलणं असेल, किंवा जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता ते कधी चालू केलं? मी जेव्हा रेकी हिलिंग मध्ये आले तर मास हिलिंग घेते मी रेकीचं. तर जेव्हा मास हिलिंग घेते किंवा फॅमिली कॉन्स्टिलेशन घेते, सगळ्यात मेन उदाहरण म्हणजे फॅमिली कॉन्स्टिलेशनचं घ्या. जिवंत व्यक्तीला अंगात घेणे आणि त्यांच्या हेल्थचा इश्यू असेल तो रिलीज करणे, किंवा त्यांना कुणाबद्दल राग असेल तो हील करणे, ह्याला कॉन्स्टिलेशन्स बोलतात. आणि XYZ क्लायंटचं काम आम्ही करत होतो. सडनली एक अनइन्व्हायटेड स्पिरिट तिच्यात आली आणि ती स्पिरिट माझ्याशी बोलायला लागली. आणि आय वॉज शॉक्ड. मी म्हणलं आमचं केस वेगळाच आहे, आम्ही केस स्टडी वेगळी करतोय, केस आम्ही जे सॉल्व्ह करतोय वेगळं. आणि सडनली एक फिमेल स्पिरिट आली आणि तिला घेऊन आदळायला लागली आणि ती मला सांगते की माझ्यावर 5-6 जणांनी रेप केलंय आणि मला असं असं ह्या जंगलमध्ये फेकलंय, तर तुम्ही त्याचा बदला घ्या. अँड आय हॅव द व्हिडिओ. कारण का व्हिडिओ चालू होता केस स्टडीचा.
आणि त्या ती स्पष्ट, मग मी म्हणलं की ती गोष्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला या युनिव्हर्समधून युनिव्हर्सली रिलीज करते, वाईट एनर्जीमध्ये रिलीज करते. शी सेड नो, मला बदला घ्यायचा आहे. अँड शी वॉज डेस्पिरेट. आणि ती ते सांगायला आली तेव्हा मला कळलं पहिल्यांदा की स्पिरिट येऊन कसे बोलतात. जसं तुम्ही माझ्याकडे येता तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन, तसे स्पिरिट्स पण येतात प्रॉब्लेम घेऊन. आणि मग मी तिला रिक्वेस्ट केली, पण ती ऐकायला तयार नव्हती. 3 वेळा मी बोललो की मी तुला अशाशा हे जे तू तळतळतेस, हे जे इथे तिथे भटकतेस, यातून मी तुला रिलीज करते, मला काय नको. पण ती परमिशन नाही दिली. ती नाहीच, मला तू हे करून दे. मग आय सेट, मग मी तिला रिलीज केलं की त्या माझ्या स्टुडंट्सच्या बॉडीतून रिलीज केलं, युनिव्हर्समध्ये रिलीज नाही केलं, स्टुडंटच्या बॉडीतून काढलं की म्हणजे तिला आदळायला लागली आणि तिला त्रास व्हायला लागला. ओके. तर दिस स्पिरिट वॉज अनवॉन्टेड स्पिरिट. हे आम्ही बोलवलं नाही, ते डायरेक्ट आले आणि त्यांचं दुखणं सांगायला लागले होते. तर असे डिफरंट बऱ्याच केसेस मी सॉल्व्ह केलेले. ओके. पण मग याची प्रोसेस कशी असते की जर समजा तुम्हाला एखाद्या आत्म्याला बोलवायचं असेल तर ते मूवी सारखं असतं का की काहीतरी हे असतं काय? तसं काही नाही आहे. एक चॅनल क्रिएट करतो आम्ही आणि स्पेसिफिक नेम दिलं ना, ते नेम लिहून त्यांना ते नेमवर उभारायला लावतो अँड ऑटोमॅटिकली ते एंटर होतात. पण ह्याच्यासाठी पण तुमचे चक्र ओपन पाहिजे युनिव्हर्सल एनर्जीज कनेक्ट करण्यासाठी. ओके. पण मग याचं असं काही निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही झाला का की एखाद्या वेळेस? नाही, आपण रिलीज पण करतो आणि प्रोटेक्ट पण करतो ना समोरच्याला. आता एवढ्या वर्षापासून करतोय, कुणालाच त्रास नाही. आणि असं नाही की मेलेलेच व्यक्ती आपण घेऊ. जर दोघांमध्ये भांडणं आहेत नवरा बायकोमध्ये आणि बायको आली माझ्याकडे की तो माझ्याकडे येतच नाही, डिवोर्स घ्यायचा आहे, डिवोर्स मॅटर्स पण आम्ही कॉन्स्टलेशनमध्ये सॉल्व्ह करू शकतो. की स्टुडंट्सला XYZ पर्सन जो डिवोर्सचं मॅटर चालू आहे, तर बायको जर आपल्याकडे आली तर नवऱ्याला आपण घेतो, एनर्जीज घेतो त्याची, आणि त्याच्या मनातून तिच्याबद्दलचं द्वेष आणि नफरत आणि डिवोर्स घ्यायचे जे थॉट्स किंवा डिवोर्सचे जे क्रेझीनेस आहे तो सगळं डिलीट करून त्याची फ्रिक्वेन्सी 0वर आणतो. असे 2-3 सेशन्स करावं लागतात. आणि जर नवऱ्याची इच्छा नसेल मग? इच्छा कशी नाही होते, ऑलरेडी यू आर हजबंड वाईफ. बघा, परमिशन कोण देते मला? बायको देते, त्याची वाईफ देते. तर परमिशन देणारा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं आहे ना. यू हॅड रिलेशन, तुमचं रिलेशन होतं आणि ते रिलेशन नीट करायचंय, बरोबर. आपण चुकीचं तर काही करत नाही. तर अशा तऱ्हेने अशा गोष्टी हील होतात. तर दिस इज अ मोडॅलिटी ऑफ हिलिंग कॉन्स्टलेशन्स. ते कॉन्स्टलेशन थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की काय असतं एक्झॅक्टली? फॅमिली कॉन्स्टलेशन्स बोलतात. यात कसं जिवंत व्यक्तीला किंवा मेलेल्या व्यक्तीला किंवा काही असं काय, डिपेंड्स ऑन युअर प्रॉब्लेम, ते घेऊन त्यांच्या मनातले द्वेष, नेगेटिव्ह एनर्जीज, कळलं का, एक दोघांमधले भांडणं, असं आपण कॉन्स्टलेशन हे पण बघू शकतो की माणूस पितर आहे किंवा नाही आहे, की काय करतंय, त्याचं रिबर्थ झालंय का नाही झालंय, हे पण कॉन्स्टलेशनमध्ये कळतं. ओके. थोडेसे एक्सपिरियन्सेस शेअर करा ना की तुम्ही जे पण काही केले समजा कॉन्स्टलेशन. एकदा मी मास हिलिंग करत होते. मास हिलिंग करताना एखादी क्लायंट, तिला स्वतःलाच माहित नाही तिच्यामध्ये स्पिरिट आहे, आणि जेव्हा मास हिलिंगच्या वेळेस ती तांडव नाचायला लागली होती, पण ते स्पिरिटला माझ्याशी बोलायचं होतं की त्याचा प्रॉब्लेम काय होतं, आणि त्या प्रॉब्लेमनी त्यांनी तिथं ऑन द स्पॉट मला प्रॉब्लेम डिस्कस केलं. आणि तो स्पिरिट असं, ही वॉज नॉट अ नेगेटिव्ह स्पिरिट, म्हणजे तो नेगेटिव्ह नाही, पण त्यांनी मी बोललेल्या गोष्टी फॉलो करून तो स्वतःला स्पिरिट व्हाईट एनर्जीजमध्ये रिलीज केला. ओके. म्हणजे मास हिलिंग बाजू राहिली, स्पिरिट हिलिंग झाली. मास हिलिंग म्हणजे काय असतं नेमकं? मास हिलिंग म्हणजे जेव्हा मी काम घेते तर एक साथ सगळ्यांना हील करते, सगळ्यांना घेऊन, दॅट इज कॉल्ड मास हिलिंग. जास्त लोकांच्या ह्याच्यात एकत्र हिलिंग, दॅट इज कॉल्ड मास हिलिंग. ओके. अशीच अजून एक केस माझ्याकडे आली होती, लेटेस्टच सांगते. कॉन्स्टलेशन हा भाग नाही आहे, मला का रीडिंगला आल्या होत्या की त्यांचं जे पण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर, त्या रीडिंगमध्ये आय थिंक सो 15 दिवस झाले या गोष्टीला. त्या रीडिंगमध्ये तिनं सांगितलं की तिच्या लग्नाआधी तिचे मिस्टरचा भाऊ एक्सपायर्ड झालं, आणि लगेच मला फ्लॅश आउट झालं की तो एक्सपायर्ड, म्हणजे इट वॉज नॉट अ नॅचरल डेथ. मला असं दिसलं की त्याला कोण ढकलतंय ट्रेनमध्ये, आणि सडनली मी तिला विचारलं की ट्रेनमध्ये ढकलले का? हो. आणि झालं की तो आला इथे तांडव करायला लागला, माझ्या टेबलवरच्या वस्तू पडल्या, तिला फील झालं, तिला हलवलं त्याने. म्हणजे जी 14 वर्ष झाले होते, मला वाटते 14 का 16 वर्ष झाल्या होत्या, तो एक्सपायर झाला. हिनं त्याला कधीच बघितली नाही, आणि तो इथे बोलताना आला
आणि जायलाच तयार नाही. तेव्हा मी लिटरली अशी कान झाकून अशी बसली, जा तू, मी तुला हील करते. म्हणजे त्याला मला हे सांगायचं होतं की आय एम देअर, तू जे बोलली तेच सत्य आहे, मला ढकललंय. आणि तो इतका ॲग्रेसिव्ह होता ना की तो माझ्या टेबलवरचे माझे कार्ड्स पडले सगळ्या, आणि सगळं रेकॉर्डेड आहे. इन कॅमेरा मी हिलिंग घेते. हे लेटेस्ट 15 दिवसाआधीचं. आणि मग मी पहिला त्याचं हिलिंग घेतली, पहिला त्याला रिलीज केली. आणि जेवढे ऑब्स्टेकल, 2 भाऊ होते, तो मोठा होता आणि हा लहान होता. आणि आज ताग्यात कुणालाच माहित नाही की त्याच्याबरोबर हे झालंय. ढकलणारा त्याचा जवळचाच मित्र होता. असं पण असतंय ना. ऑफकोर्स. ही गोष्ट झाली, मग तिचा भाऊ आला मला विचारायला. तेव्हा तो नाही आला, कारण की मी त्याला प्रॉमिस केलं होतं, तू जा ह्या हिलिंगमध्ये, पहिला मी तुझा हिलिंग घेईन. लिटरली त्याला अक्षरशः ओरडून ओरडून मी म्हणजे चिका मारून सांगितले, तू जा, मी करते, प्रॉमिस. मी तिला रिक्वेस्ट केली, फर्स्ट डू दिस वर्क, मग बाकीचं काम. ओके. म्हणजे हे लिटरली 15 दिवसाआधीची गोष्ट आहे माझ्याबरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही येता ना तुमचे दुखणं सांगायला, तसे ते पण, त्यांना पण त्यांच्या गोष्टी, आता किती वर्ष झाले, तो किती भटकत असेल, त्यांची वेदना काय आहेत. मग माझं म्हणणं काय की जेव्हा पितर पिरियड येतो ना, तेव्हाच तुम्ही खरंच मनापासून, कुणी ॲक्सिडेंटल डेथ झालंय, सडन डेथ झालंय, काही झालंय, तुम्ही त्यांचं पितरचे जे पण प्रोसेस आहे खूप मनापासून करा. मी बऱ्याच माझ्या पॉडकास्टमध्ये बोलले की बरेच लोक मला कॉल करतात की मला सुसाईड करायचं आहे, मला सहन होत नाही, माझे रिलेशनशिप इश्यूज आणि हे इश्यूज आणि ते. सुसाईड इज नॉट द सोल्युशन. कुठल्या प्रॉब्लेमचा सोल्युशन सुसाईड होऊच शकत नाही. अरे तुम्ही इथे बसलात, मला फोन करून सांगताय किंवा मला समोर येऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कस करताय, बट वेन यू डाय, तो स्पिरिट तेच करणार ना. पण तुमचा प्रॉब्लेम किती पटीने वाढलेला असतो, तुम्हाला चॅनल कुठून भेटणार. हे माझ्याबरोबर झालेलं आहे. मी आत्म्यांशी लिटरली त्यांचे दुःख बघितलेले आणि बोललेली आहे, कुणी मानो या ना मानो. आत्मा आत्मा आहे, तुम्हीच बोलताय ना. आपल्याला, आपण लहानपणापासून आपल्या संस्कृतीचे पंचतत्वनी बनलेल्या बॉडीमध्ये आत्मा असतो. तो आत्मा ब्रह्मांडातून आलेला असतो, प्लस आपली ऊर्जा असते. आत्म्यान ऊर्जा कधी मरते का? नाही. शरीर मरतो, आपण जाळतो काय, शरीर. आत्मा मरते नाही मरत, ऊर्जा मरते नाही मरत. ती ऊर्जा त्या घरात दुसऱ्यावर येते. मग जर तो व्यक्ती मरताना ब्लॅक मॅजिक मध्ये असेल तर दुसऱ्यावरती ब्लॅक मॅजिक एनर्जी येते. जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर दुसऱ्याला पॉझिटिव्हच येणार ना. तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला ती ऊर्जा घेरतेच घेरते. ऊर्जा कधीच मरत नाही, आत्मा कधीच मरत नाही. या 2 गोष्टी राहतातच राहतात. बरं, मला इथे एक प्रश्न पडतो, समजा की जर ऑलरेडी एखादा व्यक्ती जिवंत आहे, ओके, त्याच्या शरीरामध्ये दुसऱ्याची आत्मा शिरू शकते का? समजा ऑफकोर्स, की ऑलरेडी एक आत्मा आहे, परत दुसरी आत्मा आहे ना. किती एक्झाम्पल्स आहेत. स्प्लिट पर्सनॅलिटी, प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला अशी स्प्लिट पर्सनॅलिटीज दिसतात. एक ना एक घरात येतं. 100 मधले ॲटली 80 घरात आहेत. मग कोणी बोलतं, डॉक्टरकडे जातं, हे करतं, मला एन्झायटी आहे, मला डिप्रेशन आहे, मला स्ट्रेस आहे. यू आर कॅरिंग दॅट एनर्जी, यू आर अट्रॅक्टिंग दॅट एनर्जी. ओके, कळलं का? मग हे हील करायचं एक प्रोसेस आहे. ह्याच्यासाठी डिप्रेशनच्या गोळ्या नाही खायच्या. डिप्रेशनच्या गोळ्यांनी काय होणार आहे, तुम्ही झोपेतच राहणार. गोळ्या कधी बंद होतात? पण वेन यू हील युअर सेल्फ, यात कसं, ही ऊर्जा जर तुम्ही हील करताय, ही ऊर्जा जर तुम्ही शिफ्ट करताय, तुम्ही नॉर्मलच होणार ना. ओके. पण मग तुम्हाला कसं कळतं की समजा एखाद्याच्या शरीरामध्ये दुसरी आत्मा पण शिरलेली किंवा काय? कारण नॉर्मल लोकांना तर कळत नाही, नॉर्मल बिहेवच नाही करत ना. स्पिरिट एनर्जी एक लक्षात घ्या. आपण मेल्यावर, आता जर मी मेले तर मी ममता थोडी राहणार आहे. माझा आत्मा आहे. मग जर माझा आत्मा चांगला असेल तर पुढे निघून जाईल. माझ्या आत्म्याला भौतिक सुखाचा जर ओढ असेल तो राहणार. समजा एक्झाम्पल घ्या, कुणी मरताना करोडो रुपये ठेवून मेला, अचानक मेला, सडनली मेला आणि घरात करोडो आहेत. समजा एखादा व्यक्ती मेला, एवढा पैसा ठेवून मेला आणि ही इज क्रेझी फॉर दॅट मनी, किंवा तो त्याला त्या सुख, माझी वस्तू, माझं हे, आणि इज दॅट सेल्फिश. आणि तिथे त्याच्या डेथ नंतर त्याची जर फॅमिली ते वापरायला लागली तर हा तिथे तांडव करणार, ऑब्स्टॅकल्स क्रिएट करणार, त्रास देणार. मग तो स्वतःच रक्त आहे ना, पण त्याला थोडी कळणार आहे. बरोबर आहे. आत्मा जसं असतो ना, कुणाचा आत्मा, माणूस चांगला असतो, वाईट असतो, मग तो बनतो कसं, तो आत्मा चांगला असेल तर माणूस चांगला,
आत्मा वाईट असेल तो माणूस वाईट. जर नेगेटिव्ह आत्मा जर जातो तर तो थोडी पॉझिटिव्ह होणार आहे, तो नेगेटिव्ह गोष्टीच देऊन जाणार ना. किंवा एखाद्याला जर समजा एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झालेला असेल आणि त्याच्याशी केस, आता तुम्ही अचानक मृत्यूचं सांग. माझ्याकडे एक केस आलं होतं, दोघं नवरा बायको, हजबंड वाईफ. आय थिंक ती 35 होती आणि तो 40 वगैरे होतं. लव्ह मॅरेज केले होते आणि कोणीच कनेक्टेड नव्हते घरचे, दोघंच राहायचे आणि खूप लवेबल, खूप हार्मोनाइज रिलेशन होतं. आणि सडनली ही डाईड. ती आली होती, तिला सहन होत नव्हतं आणि ती माझ्याकडे आल्यावर 25 दिवस झाले होते तो मरून. कुठून तिला माझा नंबर मिळाला आणि ती कॉल्ड अँड शी केम आणि इतकी कंटिन्यूस रडत होती. पण ती येऊन बसल्या बसल्या मला त्याची एनर्जी जाणवत होती. म्हणजे तो तिच्याबरोबरच होता. आय फील द ऊर्जा. जसं तुम्हाला रेकी ऊर्जा फील झाली तशी ती स्पिरिट एनर्जीची ऊर्जा असते, ती फील व्हायला लागली. ती बोलली, मॅडम मला त्यांना प्रश्न विचारायचा. मग मी त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारला. त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की 7 लाख रुपये कुठल्या तर मित्राला देतं, मित्राचं नाव पण सांगितलेलं आणि मी हिला माहीतच नाही ते पैसे कुठे आहेत. आणि ती पैसे विचारायला नाही आली होती की ते कसे आहेत, कसं काय मेले, कसे आहेत, आणि त्यांना रिलीज करण्यासाठी ती आली होती. बिकॉज शी वॉज फिलिंग द एनर्जीज. तसल्यात त्यांनी तिला सांगितलं की मला हे दाखवलं की एवढे पैसे, एक व्यक्तीचं नाव दिलं त्यांनी आणि त्या व्यक्तीला ते पैसे त्याच्याकडे आहेत. आणि मग हिनं जाऊन विचारल्यावर ते पैसे ती प्राप्त केली. आणि त्याच्यानंतर मला परत कॉल करून माझ्याकडे आली, मॅडम जेन्युइन रीडिंग आहे तुमचा आणि खरंच त्याच्याकडे 7 लाख रुपये होते आणि ते मला मिळाले, थँक्यू बोलायला लागले. आणि मला खूप आनंद झाला की बाबा तो आणि ती आणि त्याचा आत्मा आम्ही रिलीज केला. म्हणजे व्हाईट लाईटमध्ये प्रोसेस असतो, त्या प्रोसेसप्रमाणे आम्ही गेलो आणि ते रिलीज झालं. सगळ्यात मेन म्हणजे अशा रीतीने आपण त्यांना विचारू शकतो. डिफरंट मोडॅलिटीज आहेत, त्या पद्धतीने आपण विचारू शकतो. ओके. पण मग या ज्या गोष्टी आहेत, समजा की स्पिरिट टॉक असेल, आत्म्यांशी बोलणं असेल, या गोष्टी ज्यावेळेस ऑनलाईन येतात त्यावेळेस एक गोष्ट अचानक म्हणजे बऱ्याच वेळेस चर्चेली जाते की सुशांत सिंग राजपूत, की त्याच्या आत्म्याबद्दल बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी येतात चर्चेमध्ये. रीड केलंय सुशांत सिंग राजपूतचं. जेव्हा 13 तारखेला हे झालं, 14 तारखेला मला कळलं. मी परत एकदा सांगते, मी इथून लोणावळ्याहून दादरला जात होते तेव्हा मला ऑन द वे कळलेलं हे. ते फोटो बघताच क्षणी मला मेसेजेस आले की इट वॉज अ सुसाईड, ते मर्डरच आहे. ओके. आणि किती लोकांनी रीड केले त्यांना आणि हे जेन्युइन आहे. पण मग त्याच्यावरती बरेच लोकांनी, फॉरेनचे पण लोकांनी रीड केले त्याला. पण मग त्याच्यावरती मार्ग कसा नाही काढता येते की एखाद्या वेळेस की त्यांनी सांगितलं की इथं काहीतरी सोल्युशन आहे, सबूत आहे, सुराग आहे, असं काय एक्सेप्ट कुठं होत आहेत आपल्याकडे सबूत, सुराग कुठे एक्सेप्ट होते आज तागेत. पण परवा पण मी त्याच्यावर रील बघितले. एवढे वर्ष कसे लागतात? तेच ना. आणि मग आपलं जज किंवा कोर्ट किंवा काय जे पण आहे ते एक्सेप्ट थोडी करतात. कुठल्या आत्म्याने येऊन थोडी गवा देऊ शकतो. हा, पण मग तरी त्यांनी काही सांगितलं नाही का की कुठे एखादी गोष्ट लपवलेली आहे किंवा इथं सबूत? बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्ही बघा ना. बऱ्याच गोष्टी सांगून त्याला फॉलो पण बऱ्याच लोकांनी केलेले आहेत, पण एक्सेप्टेबल नाही आहेत ना ते. ओके. एक्सेप्ट. आणि सगळ्यात मेन म्हणजे सबूत असलं काय नसलं काय, डिपेंड्स ऑन द गव्हर्नमेंट. ते आहे म्हणा. म्हणजे त्याचं आपण काहीच करू शकत नाही. बघा, एखादा व्यक्ती माझ्याकडे आला आणि काही पण विचारलं तर आय एम अ चॅनल टू टेल यू की हे असं आहे आणि हे असं. बाकीच्या गोष्टी आपण काहीच करू शकत नाही. ओके. बऱ्याच केसेसमध्ये आता मोठा ऍक्सिडेंट होतो, म्हणजे बस किंवा हे एक्झाम्पल माझ्याबरोबर झाला होता बसचा एक किस्सा. मी लोणावळा टू दादर चालली होती, मुंबई चालली होती सॉरी. अँड किती वाजले होते, 11:45 झाले होते रात्रीचे. आणि मी छोट्या म्हणजे जुन्या हायवेनी जात होते. सडनली मी स्वतः ड्राईव्ह करत होते आणि मी सडनली अशी मधला मिरर बघितला. तर मला असं दिसलं की किती लोक माझ्या मागे त्या गाडीच्या स्पीडनी पळत आहेत मागे. मी मधल्या मिररनी बघितला आणि द सेम थिंग आय वॉज जस्ट शॉक. मी अशी बघायला लागली आणि एकदम सडनली मी दोन्ही मिरर बघते तर मला कोणच दिसत नाही. म्हणजे जे पळतात ते कोण होते. आणि जेव्हा मी गेली घरी, बघा मी इथे बसली तरी मला लूज बम्स येत आहेत की
एनर्जी फील होते. तर ती एनर्जी अजून पण इथे फील होते मला. तर ते मागे जे पळत होते ते कोण होते? तर मला असं समजलं की मी ते न्यूज वाचली होती, पण मी जेव्हा सर्वे केला की ज्या एरियात मी निघाले, जिथं मला ते दिसलं तिथं ते बस दरीमध्ये कोसळून लोक मेले होते. गणपतीचं काय ते लेझिमचं काय ते झालं होता पुण्यातून तो ड्रायव्हर झोपीत चालवला. ओके. आणि ती दरीत पडलेली. सगळे मुलं असं लेझिम खेळणारे, की असे जेव्हा स्पिरिट्स दिसतात आणि समजतं तर दे शुड बी रिलीज्ड, नाही तर ते अशीच भटकत राहतात. कुणी तर त्याच्यासाठी रिलीज किंवा त्यांच्या घरच्यांनी केलं तरी व्यवस्थित केलं का हे पण आहे. किंवा यू आर ट्रॅव्हलिंग अँड सडनली युअर डेथ. तुम्ही विचार करा ना, माझ्याबरोबर हे किस्सा झाला आहे की ज्याला मी मुलगा मानत होते. मी एका पॉडकास्टमध्ये रिअल टॉक्सच्या बोललेले आहे की ज्याला मी मुलगा मानत होते, माझ्या दोन्ही मुलांबरोबर तो एज्युकेशन आणि सगळं घेत होता, माझ्याबरोबर कनेक्टेड होता. सडनली तो मेल्यावर त्यांनी माझ्यावर काय काय कॉन्व्हर्सेशन केलं आहे की मला ते सगळं अक्षरशः इट वॉज शॉकिंग. माझं स्पिरिट टॉक मोस्टली खूप डीपली तिथून झालं की ज्याला मी मुलगा मानत होते तो मेला 20 वर्षात. आणि सडनली झोपायला गेलेला मुलगा मरतो आणि तो बाहेर आला आत्मा. ही वेडा झाला होता तो वेडा. ही कुडंट एक्सप्लेन की काय चाललंय काय. इतका रडायचा तो पळत. तो 10व्या दिवशी मला कळलं हे सगळं. मला माहीतच नव्हतं की बिकॉज आय वॉज नॉट हिअर. तो माझ्या मैत्रिणीचा मुलगा ज्याला मी मुलगा मानत होते. आणि जेव्हा मला कळलं आणि आय वॉज जस्ट लिटरली शॉक. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय, लाईफ आफ्टर डेथ काय असते, आफ्टर डेथ काय करायचं मेल्यावर माणसाने, हे मी त्याला माझ्या 2 मुलांना एक्सप्लेन केलं होतं. रेकी जेव्हा मी शिकवले तेव्हा माझ्या ह्या 3ही मुलांना शिकवले होते आणि त्यांना मेल्यावर काय करायचं काय नाही एक प्रोसेस आहे ते पण मी त्यांना सांगितलं होतं. त्यातला तो मुलगा माझा मेला. ओके. आणि मेल्यावर पण माझ्याकडे व्हिडिओ आहे योगेश. मी त्याला कसं रिलीज केले, कसा तो रडत होता लहान लेकरासारखा, त्याला काय काय दिसत होतं तिथे आणि कसा त्रास होत होता ना, कसं तळतळत होतं ना, ह्या आत्म्याचं मी बघितलेलं आहे. आणि आय फील व्हेरी, मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टी. तुम्ही विचारता ना प्रश्न की मी हे कसं कळायचं, तर माझंच व्यक्ती गेला होता तेव्हा हे स्टार्ट झालं. आय वॉज डुईंग ओनली रेकी. मला स्पिरिट टॉक काही माहीत नाही, मी कधीच केलं नाही. पण 2019ला ही घटना घडल्यानंतर तो माझ्याशी बोलायला लागला. त्याला तर तो मेल्यावर मी त्याच्या गर्लफ्रेंडला पण मिळवलेली आहे. त्यामुळे ते तिथून स्टार्ट झालेलं होतं आणि आज एवढ्यापर्यंत पोहोचले ते स्वर. ओके. खरं रिझन हे आहे की माझं स्वतःच ज्याला मी मुलगा मानले आणि त्याला मी असं रिलीज केले की तो ही वॉज जस्ट रिलीज्ड. त्या निगेटिव्ह एनर्जीचा मग आपल्यावरती काही त्रास नाही होत का? कारण कारण काय आपण जेव्हा शिफ्ट करायची ना एनर्जी, आम्हाला प्रोसेस माहिती आहे हाऊ टू रिलीज द नेगेटिव्ह एनर्जीज. आता मी कालच येता मी कधी असं गर्दीच्या ठिकाणी जात नाही, कारण काय मग सगळे कॉर्ड्स कनेक्ट होतात. आता आपण गर्दीच्या ठिकाणी तुमचे माझे कॉर्ड्स होतात, आपण एवढे वेळ बसले त्याचे तर आय जस्ट कट ऑल द कॉर्ड्स. कळलं का? नाही तर ती एनर्जी हे होते, ड्रेन होते आपली एनर्जी. जसं की कनेक्शन आहेत, आता तू चार्जर लावलंय तसं एनर्जी एक्सचेंज होत राहते. काही लोकांचं म्हणणं असतं की स्पेसिफिक काही लोकांनाच आत्मा वगैरे दिसतात, काही लोकांना दिसत नाही. बिकॉज दे आर कनेक्टेड विथ युनिव्हर्स. त्यांचे सगळे चक्रास ओपन आहेत. ओके. टेस्ला नंबर 369 वाले द्यावेरी. आणि ज्यांना आत्मा दिसतात किंवा ते जे कनेक्टेड आहेत युनिव्हर्स, ऍटलीस्ट त्यांना फील होते एनर्जी की ज्याला फील होते तो कधीही प्रोटेक्शन मध्ये राहायला पाहिजे. बरेच लोक प्रोटेक्शन मध्ये नसतात म्हणून त्यांना निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होते. ओके. कळलं का? जे लोक युनिव्हर्सला ओपन असतात त्यांनाच ऊर्जा फील होते ना. मग ती ऊर्जा नेगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे, आणि दे शुड ऑलवेज बी इन प्रोटेक्शन. मग तुम्ही तावीज घाला किंवा हनुमान रक्षाचा, यू कॅन सी दीज आर 2 थिंग्स दॅट आय यूज. अँड माझ्या प्रत्येक क्लायंटला देते. हे तर खूप हे आहे की सालासर बालाजी आहे त्यांचं तावीज आहे, यू कॅन यूज दॅट. त्याच्यासाठी काय करायचे पैसे. पण मग ते मनुष्यगण वगैरे म्हणतात की मनुष्यगणवाल्याला दिसतंय, समजा याच्या बाबतीत किती खरं आहे
की मनुष्यगणवाल्याला आत्मा दिसते. ऐकले नाही. जे ओपन आहेत युनिव्हर्सला त्यांनाच दिसतं, असं मनुष्यगणला दिसतं, राक्षसगणला दिसतं, देवगणाला दिसतं, हे काय माहित नाही मला. ओके, आय हॅव नॉट लिसन ऑल दिस, म्हणजे हे माझ्या कानावर नाही आलेलं आहे. आता थोडंसं सायंटिफिक वेने मी तुम्हाला विचारतो की बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपण रात्री झोपतो, झोपेत असताना अचानक थोडंसं भूताचं स्वप्न पडतं किंवा अशी एनर्जी फील होते, ज्याला आपण इकडं स्लीप पॅरालिसिस पण म्हणतो, म्हणजे काही लोक. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? या मी स्लीप पॅरालिसिसवर येते, पण तुम्ही झोपताना एनर्जी फील होतं. मला बरेच क्लायंट्स आहेत माझ्याकडे की म्हणजे स्लीप फिमेल, त्यांना ना झोपल्यावर रेप होतं, स्पिरिट रेप. स्पिरिट रेपचे असे खूप केसेस झालेले आहे माझ्याकडे, आणि त्यांना फील होतं की समबडी इज ऑन, म्हणजे कोण छातीवर बसलंय, कोणी त्रास देतंय, कोण खरचतंय, कोणी दाबतंय. तर हे ज्यांना ज्यांना होतं त्यांनी स्वतःला हिलिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा अदरवाईज जर तुम्हाला काय होतंय आणि इफ यू एक्सपायर, इफ यू डू समथिंग हॅपन्स टू यू, म्हणजे तुम्ही जर या दुनियातून जाता तर ती ऊर्जा जाणार नाही, ती तुमच्या घरातल्या एका व्यक्तीवर येणार. तर यू शुड हील दिस. हे खूप गरजेचं आहे. आणि स्लीप पॅरालिसिस तर माझ्याबरोबर पण झालेलं आहे. एकदा मी लोणावळ्यात होते, मला डेट पण आठवतं, 8 नोव्हेंबर 2020, करोनाचा पिरियड होता. मी लोणावळ्यात होते आणि जेवले वगैरे व्यवस्थित आणि झोपले. झोपल्यावर नॉर्मल, मला वाटतं मी 10 वाजता झोपले. सडनली मला एकदम असं मध्येच जाग आली. आता ही जाग कशी होती मी तुम्हाला सांगते. जाग आल्यावर मी माझ्या लेफ्ट हँड साईडला बघितलं तर एक मुलगा झोपला होता, त्याचं वय 35-32 होतं. बापरे. आणि मी माझा अख्खं घर लॉक होतं, मी एकटीच होते, अख्खं लॉक होतं. आणि जेव्हा मी झोपते ना, माझ्या आजूबाजू ब्लॅक टर्मली सगळे क्रिस्टल्स असतात, माझ्या अंगावर असतात, आजूबाजू असतात, बिकॉज आय अट्रॅक्ट एनर्जीज. कुणाला माझ्याशी बोलायचं असतं, कुणाला हार्म करायचं असतं, कुणी काय कधीही यायचे. तर मी सगळं कॅरी. तर माझ्या ना बेड साईड ड्रॉवर होता ना, त्याच्यावर माझा फोटो होता आणि ब्लॅक टर्मिलिनचा एवढा मोठा क्रिस्टल होता. तर जेव्हा मी उठले आणि मी बघितले माझ्या लेफ्ट हँड साईड, तर 35 वर्षाचं मुलं, म्हणजे 30 to 35, डोक्याखाली हात ठेवलं होतं, दोन्ही हात असे डोक्याखाली आणि वर बघत होता. आय वॉज जस्ट शॉक्ड. मिळले आणि मी एकदम सडनली उठले आणि मी पळाले आणि दरवाजा उघडतीये बेडरूमचा, तो उघडतच नाही, म्हणजे हातातच येत नाही दरवाजा. आणि मी बघतीये, मी दरवाजा उघडते पण माझी बॉडी तिथंच आहे, माझा हात हालत नाहीये, पाय हालत नाहीये. मी ट्राय करते, नथिंग. मला हात उचलता पण येत नव्हता. म्हणजे एवढी त्या ऊर्जेनी, त्या स्पिरिट एनर्जीनी मला न शिवता मला ब्लॉक केला होता. माझा आत्मा बाहेर आला, माझा आत्मा दार उघडतोय. दार उघडल्यावर एकदम मला कळलं की माझे हातातले 3 क्रिस्टल मी ठेवते, बाकीचे ड्रॉवरमध्ये ठेवते आणि माझं ब्रासलेट आणि गळ्यातलं चेन ठेवते. तर मी ते राहिलं म्हणून ड्रॉवर उघडतं, ड्रॉवर खाली. व्हॉट ही डिड, ते ड्रॉवरमध्ये काही नव्हतं, एम्प्टी ड्रॉवर, दरवाजा उघडत नाही आहे. आणि जेव्हा मी ड्रॉवरकडे पळते तर मी बघते मी स्वतः बेडवर झोपली. तर मला काहीच समजत नव्हतं. एकदम सडनली मला असं वाटलं की मग माझा हात हलवावा. मी खूप ट्राय केले, ॲटलिस्ट आय शुड टच दॅट ब्लॅक टर्मलिन. तर मला फील झालं की दिस इज समथिंग पॅरानॉर्मल, काहीतरी झालं आहे. आणि तो काहीच करत नाही, तो बघत पण नाही आहे माझ्याकडे, तो वर बघतोय रागात. त्याच्या असं टिळा पण होता. आणि मी इतका फोर्स त्यावेळेस, मी एवढ्या फोर्सफुली रेकी एनर्जीजला हाका मारून माझा हात कसा उचलला मला माहीत नाही. जसा माझा हात नुसतं फक्त मला उचलून असं करायचं, फक्त हात, फक्त 1 सेकंड पण हलवायचं नाही, त्या दगडाला हात लावायचा. माझा हात त्या दगडावर पडला आणि एकदम ब्राईट लाईट. आय वॉज लिटरली शॉक्ड. बघते का आजूबाजू काय नाही. माझं बेडरूम आजपर्यंत एवढा ब्राईट मला कधीच दिसलं नाही व्हाईट लाईटमध्ये. मला इथे बसल्यावर पण लूज एनर्जीज फील होते. नंतर दुसऱ्या दिवशी मी घाबरून उठले, पळाले बाहेर.
जाऊन बाहेर वरांड्यात झुल्यावर बसले एकदम ओपनली. अँड त्याच दिवशी संध्याकाळी मला असं कळलं की आमच्या एक्सप्रेसवेला एक ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या बेडरूममधून एक्सप्रेसवे दिसते. बरोबर. तर मी लिटरली आय रिअलाइज व्हॉट इज दिस सोल ट्रॅव्हल. तुम्ही सोल ट्रॅव्हल म्हणा, तुम्ही पॅरालाइज म्हणा, की स्लीप पॅरालिसिस म्हणा की काय, पण दॅट इज नॉट, हे काही सायंटिफिक नाही आहे. हे स्पिरिट एनर्जीचंच वर्कआउट असतं. खरं तर या गोष्टी अशा आहेत ना की जेवढ्या गप्पा मारत बसलो तर ते चालूच राहते. अशा बऱ्याच केसेस आहेत माझ्याकडे की जे आम्ही हिलिंगमध्ये सॉल्व्ह केलेले आहे. पण सगळ्यात पहिली जर्नी चालू होते रेकीत. वेन यू आर इन कॉस्मिक एनर्जी यू कॅन हील एनिथिंग. त्यासाठी आधी रेकी शिकावं लागेल किंवा रेकी शिका. तुम्हाला जर प्रोफेशनली करायचं असेल तर शिका, आणि तर स्वतःसाठी शिका. 2 लेवल शिका, खूप झाले. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल. हील युअर सेल्फ, युअर फॅमिली. सगळ्यांना, आपल्या मुलाबाळांना, आपल्या हेल्थला, आपल्या फॅमिलीसाठी ते प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडतं. आणि यू कॅन कम आउट ऑफ ऑल द ऑब्स्टॅकल्स. आपण स्वतःहून हील करू शकतो. येस. आणि ज्यांना कोणाला हेल्प हवी असेल तुमची, दे कॅन कनेक्ट मी फॉर स्पिरिट टॉक्स. जास्त मी गरज असेल तरच करते, नाही तर आय एम नॉट इंटरेस्टेड इन ऑल दिस थिंग्स. जो हेल्प मागतो त्याचंच, पण गरज असेल तर तेवढी ती नीड तशी पाहिजे, नाही तर नाही करत. बाकी यू कॅन डू रेकी अँड ऑल अँड हेल्प युअर सेल्फ अँड युअर फॅमिली टू कम आउट ऑफ ऑल ऑब्स्टॅकल्स. येस. आणि जे काही लिंक्स असतील ते आपण डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकू. येस. तर ममताजी, थँक्यू सो मच पुन्हा एकदा या पॉडकास्टसाठी. अँड थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म टू एक्सप्लेन एव्हरीथिंग, की रेकी काय आहे किंवा स्पिरिट टॉक्स काय असतात. काही निगेटिव्ह नसतात. मी एवढंच सांगेन, जेव्हा व्हाईट एनर्जीज आहे तेव्हा ब्लॅक एनर्जीज पण आहे. कुठल्या एनर्जीला आपण ॲक्सेप्ट करायचं आणि कुठल्या पाथवर आपण चालायचं आपल्यावर असतं. येस. याच पॉईंटवर आजचा पॉडकास्ट आपण एंड करूया. ओके, थँक्यू.